दिल्ली येथील नीट पेपरच्या विरोधात आंदोलनकर्त्यांवरती जंतर मंतरवरती निकृष्ट दर्जाच्या आणि अति भयानक असलेल्या विचाराच्या पोलिसांनी नेम प्लेट नसताना विद्यार्थ्यांवरती इतका क्रूर आणि भयानक हल्ला केला काठीने आणि अश्रुधुरांच्या नळकांड्याने. आणि त्यामध्येच त्या विद्यार्थ्यांना जेवणापासून पाण्यापासून अलिप्त ठेवण्यात आले आणि त्यांची वाटेल तेवढ्या प्रकारे हाल केली. लाईटाविना केली, पाण्या वाचून त्यांना तडफडण्यात आले आणि त्यांच्यावरती अमानुष भयंकर छळ केला आणि त्यामध्येच पॅलेट गनचा सुद्धा वापर करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना छिन्न विच्छिन्न अशा जखमा दिल्या. या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी बेछूट पॅलेट गनचा वापर करून आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यांना, शरीराला, प्रायव्हेट पार्टला अनेक ठिकाणला मोठ्या जखमा झाल्या. आता या पॅलेट गनचा वापर कशासाठी करतात आणि का करतात? पण म्हणायचं हे का हे जर आंदोलन शांत रीतीच्या मार्गाने होतं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा न घेता, तो एकटा व्यक्ती त्यांना प्यारा आहे कारण हा धर्मेंद्र प्रधान हा पैशाचा खजिना आहे आणि तो बीजेपी सांभाळतो असा सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झालेले आणि माहिती पडलेली, म्हणून त्याचा राजीनामा घेत नाही. कारण त्याचा एकट्याचा राजीनामा घ्यायचा म्हणजे पूर्ण बीजेपीचा राजीनामा घ्यायचा. मुद्दा हा एकटा धर्मेंद्र प्रधानचा नाही आहे, मुद्दा हा बीजेपीचा आहे. कारण बीजेपीला असं वाटतं सत्तेत बसलेल्या आणि मित्रपक्षांना, जर कधी आपण जनताचं हे ऐकलं तर पुन्हा वेळोवेळ घडी जनता कोणताही प्रश्न उभा करतील आणि तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि तो मान्य करून तो जनतेच्या हितामध्ये तो द्यावाच लागेल आणि तिथं बीजेपीची हार होती. त्यामुळे बीजेपी हा प्रश्न मान्य करायला तयार नाही, म्हणून ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये. आणि यासाठी त्या धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी आणि बीजेपीची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी यांनी पॅलेट गनचा सुद्धा वापर केला. आता बघूया आपण हे पॅलेट गन नेमकं काय आहे. पॅलेट गनचा वापर सुद्धा ह्या मोदीने व अमित शहाने केला आंदोलकावर. या गनचा वापर करण्यात आला. यामुळे आंदोलक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घायाळ जखमी झाले, कायमचे निकामी झाले. विद्यार्थ्यांचे शरीर छिन्नविछिन्न या बंदुकीने केले. अनेकांचे मेन अवयवांना मोठ्या जखमा झाल्या, गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या, कायांचा अति भयानक शरीराचा रक्तस्राव झाला. आता ही नेमकी पॅलेटन गन वापराबाबत वाद निर्माण झालेला आहे. या गोष्टीविषयी अनेक वेळेस काही गन वापरण्यात कधी येऊ नये, तर ह्या गनचा वापर या आंदोलनात करण्यात आला. अश्रुधुराचा वापर करण्यात आला आणि निर्दयीपणे लाताखाली बुटाखाली विद्यार्थींना चिरडण्यात आले, कपडे फाडण्यात आले. आणि या पॅलेट गनचा वापर जो केलेला आहे, तर आता आपण चला मित्रांनो जाणून घेऊया हे पॅलेट गन विषयी नेमकं काय आहे. ही पॅलेट गन, तर पॅलेट गन म्हणजे एक प्रकारची नॉन लेथल कमी प्राणघातक बंदूक आहे. ही बंदूक एकाच वेळी शेकडो लहान धातूचे गोळे वेगाने फेकते. तिचा वापर प्रामुख्याने पोलीस आणि सुरक्षा दल जमाव पांगण्यासाठी किंवा दंगली नियंत्रणात आणण्यासाठी करतात. तर पॅलेट गन कशी काम करते? ट्रिगर दाबल्यावर अनेक लहान धातूचे गोळे एकाच वेळी बाहेर पडतात. हे गोळे शरीरावर आदळल्यास तीव्र स्वरूपाच्या वेदना, जखम किंवा रक्तस्राव होऊ शकतो. पॅलेट गनचा वापर कुठे होतो? दंगली नियंत्रणासाठी, हिंसक जमाव पांगवण्यासाठी, काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होतो. या गनविषयी वाद होतात. काही पॅलेट गन बंद करावी. पॅलेट गनला
कमी प्राणघातक शस्त्र मानले असले तरी तिच्यामुळे अनेकदा गंभीर दुखापती झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः या पॅलेट गनमुळे याच्या ट्रिगर दाबल्यावरती ज्या गोळे निघतात, धातूचे गोळे निघतात, ते शरीराच्या कोणत्याही भागामध्ये बारीक बारीक छिद्रे तयार करतात आणि याच्यामध्ये सहजासहजी जास्त प्रमाणात कधी कधी ही लोक, पोलीस लोक चेहऱ्यावरती मारतात आणि यामुळे डोळ्यांना इजा होऊन काही लोकांची दृष्टीसुद्धा कायमची गेल्याची घटना घडलेल्या आहेत. या तिच्या वापराबाबत वाद निर्माण झाले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पॅलेट गन म्हणजे लहान धातूचे गोळे फेकणारी कमी प्राणघातक बंदूक आहे. मुख्य वापर दंगली व जमाव नियंत्रण यासाठी आहे. तिचा धोका चुकीच्या किंवा जवळच्या अंतरावर वापरल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. जर हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होत होते तर पॅलेट गन कशासाठी वापरली मोदी आणि अमित शहाने आणि यामागं काय हेतू होता? लोकांचे अंग छिन्न विच्छिन्न करणं, त्यांचे कायमचे त्यांना अपंगत्व आणणं, त्यांचे डोळे कायमचे गमावणं आणि या विद्यार्थ्यांचं शारीरिक नुकसान करणं. त्या ठिकाणी अल्पवयीन मुले असतील, विद्यार्थिनी असन, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट असेल या त्यांचे इतर अवयव असतील शरीराचे, त्यांना मोठं रक्तस्रावाला रक्त जाणं, या अशा दुखापतीच्या करण्यामागे या अमित शहा आणि मोदीचा काय फायदा असू शकतो? तर फायदा हाच असू शकतो का त्यांना, या आंदोलकांना कशा तरी पद्धतीने पळून लावायचे आणि आपली दहशत माजवायची आहे आणि जनतेमध्ये हे त्यांना हुकुमशाही, हिटलरशाही दाखवून द्यायची का खबरदार, जर कधी आमच्या नादी जर लागाल तर आम्ही याहीपेक्षा भयानक उद्या बॉम्बगोळे सुद्धा तुमच्या अंगावर फेकायला आम्ही कमी नाही करणार, घन मशीन सुद्धा चालायला आम्ही कमी नाही करणार. अरे आम्ही ज्या देशामध्ये राहतो येथे भारतीय घटना ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली आहे त्या घटनेच्या आधारात हा देश चालतो. आजही ते विद्यार्थी शांतपणाने आंदोलन करत होते आणि हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, जिजाऊंचा आहे आणि अनेक इथं महामानवांचा हा देश असल्या कारणाने येथे सतत शांततेने आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. पण हिटलरशाही यांनी जी दाखवली ती हिटलरशाही आता यांच्या अंगाशी येणार आहे आणि लवकरात लवकर यांच्यावरती हे पॅलेट गन विषयी आणि मुलींवरती अत्याचार केलेल्या विषयी आणि जे RSSचे आणि BJPचे जे खुंखार गुंड प्रवृत्तीचे पोलिसांनी जो लाठी चार्ज केला, अश्रू दूर सोडला आणि अत्याचार केले, मुलींचे कपडे फाडले, याविषयी आता नक्कीच हे मोठं दिवसेंदिवस लोन पसरलं जाणार आहे आणि भारतभर याविषयी सध्या आता बघायला मिळत आहे. मोठं लोन पसरलेलं आहे आणि या अमित शहा, धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी भयंकर मोठं आंदोलन पेटलेलं दिसून येत आहे ठिकठिकाणी. आणि आता जो जनतेच्या मनामध्ये जो रागरोष आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये नक्कीच यांना लोक यांची जागा दाखवतील. पण लोकांनी सावधान व्हायला हवंय, कारण का यांना हे माहिती आहे BJP सरकारला का आमच्या हातामध्ये निवडणुकीचे मशनी आहेत, आम्ही कुठलाही घोळ करू शकतो आणि त्या घोळ तुमच्यावर आम्ही कितीही आती केली, तुम्ही आम्हाला कितीही मतदान नाही दिले तरी आम्ही या वोटर मशीनच्या सहाय्याने आम्ही ही निवडणूक पुन्हा जिंकू, पुन्हा सत्तेत येऊ आणि पुन्हा अशी हिटलरशाहीचा अत्याचार करू, अशी यांची ठाम भूमिका आहे. तर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आता ठाम विचारात घेतली पाहिजे ही गोष्ट का आता यापुढे हे मशीन, हे मतदानाचं हे चाललं नाही पाहिजे, हे नुसतं नाबूद केलं पाहिजे, बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे आणि BJP सत्ता उलथून लावली पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी या BJPच्या कार्यकर्त्यांनी, आमदार, खासदार, नगरसेवकांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, अशा लोकांना आता यापुढे कधी मतदान करता कामा नये. अशाच नवीन अपडेटला सहकार्य करा. बघण्यासाठी पोलीस डायरीला
सबस्क्राईब करा आणि बघत राहा, लाईक करा. धन्यवाद. मी राजू निर्भवने.